देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी. नमस्कार मंडळी. यंदाचं वर्ष हे ज्ञानेश्वर माऊलीचं 750वं जयंती वर्ष म्हणून आपण साजरं करतोय. या निमित्तानं माऊलीच्या एखाद्या वाङ्मयीन कृतीवरती बोलावं अशी इच्छा मनामध्ये आली. अर्थात ज्ञानेश्वरांच्या वाङ्मयी कृतीवरती बोलणं हे निश्चितच अवघड आहे, म्हणजे ते खऱ्या अर्थानं शिवधनुष्यच आहे. पण तरीसुद्धा माऊलीचा त्याला स्पर्श झालेला असल्यामुळे ते आपल्याला कायमच खुणावत असतं. आणि मग त्यांच्या ज्ञानेश्वरी आहे, अमृतानुभव आहे, चांगदेव पासष्टी आहे, त्यांचे एवढे अभंग आहेत. मग त्याच्यावर नेमकं कशावर बोलावं असा जेव्हा विचार मनामध्ये आला तेव्हा हरिपाठानं साथ घातली. हरिपाठ खरं तर अनेक संतांचे हरिपाठ आहेत, पण गीता म्हटल्यानंतर जशी भगवद्गीताच आपल्याला आठवते, म्हणजे श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलेली गीताच आठवते, तसं हरिपाठ म्हटल्यानंतर आपल्यासमोर येतो तो ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ. याच्यामध्ये 27 अभंग आहेत, म्हणजे खरं सांगायचं तर ही 27 नक्षत्रच ज्ञानेश्वर महाराजांनी साहित्याच्या नभांगणात दिलेली आहेत. त्यातली नंतरची दोन जी 28 आणि 29 आहेत त्याच्यामध्ये फलश्रुती आणि समारोप आहेत. याची सुरुवात साधारणपणे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी या तुकाराम महाराजांच्या अभंगाने केली जाते आणि शेवटसुद्धा नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची हा जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अभंगानच होते. आणि पूर्ण झाल्यानंतर आपल्याकडची जी पद्धत आहे की एखादं आवर्तन आपण करत असतो, त्यामुळे एखादी गोष्ट पूर्ण झाली तरी पूर्णविराम द्यायचा नाही, कारण ती पुन्हा सुरू करायची. आणि म्हणून जशी पहिली ओवी पुन्हा वाचली जाते तसं हरिपाठ संपवताना पुन्हा पहिला अभंग म्हणजे देवाची द्वारी हा म्हटला जातो. हरिपाठ हा म्हणजे त्याची एवढी नानाविध वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये भगवंताचं आश्वासन आहे. कुठलं आश्वासन दिलं आहे भगवंतानी? तर नारायण हरी उच्चार नामाचा, नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रीघ नाही. हे भगवंताचं जणू आपल्याला एक आश्वासन या हरिपाठामधनं ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला दिले, म्हणजे त्यांच्या माध्यमातून ते आपल्यापर्यंत आलंय की नारायण हरी उच्चार नामाचा जो साधक, जो वारकरी, जी व्यक्ती ही नामसाधना करायला लागते तेथे कळी काळाचा रीघ नाही. तिथे कळी काळ त्याच्यावरती झडप घालू शकत नाही. म्हणजे मृत्यू सगळ्यांना येणार आहे, पण तो मृत्यू यथाकाली यावा, योग्य वेळी यावा, योग्य स्थळी यावा आणि योग्य पद्धतीनं यावा, यासाठी ही साधना नक्कीच आपल्याला मदत करते. आणि कळी काळाचा रीघ नाही म्हणजे त्याची सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणसाच्या मनातनं मृत्यूची भीतीच हा हरिपाठ काढून टाकतो. हे सगळ्यात महत्त्वाचं. कळी काळाचा रीघ नाही म्हटल्यानंतर आपल्याला आठवण होते ती निवृत्तीनाथांची, कारण गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दीक्षा दिली आणि निवृत्तीने पुढे त्यांचा शिष्य अर्थात ज्ञानोबांना तयार केलं. आणि काहीतरी चांगलं घडलं पाहिजे हातून, यासाठी ते म्हणतात काय की कळी गिळती या जीवा. हा कळीकाळ जेव्हा उपस्थित होईल ना तेव्हा तो माणसाला गिळून टाकेल. आणि खरोखरच सध्या आपण जे बघतोय किंवा 2-4 वर्षापूर्वी आपण जे बघितलं त्याच्यामध्ये कळीची गिळण्याची क्षमता किती आहे याची जाणीव आपल्याला झाली. आणि या सगळ्यातनं तारणारं काहीतरी निर्माण केलं पाहिजे असं निवृत्तीनाथांनाही वाटलं. आणि त्यांच्या शिष्योत्तमानं अर्थात एकच शिष्य त्यांचे ज्ञानोबा, या ज्ञानोबाने सुद्धा ते खऱ्या अर्थानं आपलं गुरुचं वचन पूर्णत्वाला नेलं. आणि म्हणूनच त्यांच्या मुखातून ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, नानाविध अभंग तर जन्माला आलेच, पण कष्टकरी समाजासाठी हरिपाठाची निर्मिती झाली. हरिपाठाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ह्याची भाषा सोपी आहे. खरंच भाषा सोपी आहे, पण जेव्हा आपण हा हरिपाठ म्हणायला लागतो किंवा यातला अभंग जेव्हा आपण उकलायला लागतो तेव्हा लक्षात येतं की भाषा जरी सोपी असली तरी विषय सोपा नाही. कारण या हरिपाठामध्ये सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी तत्त्व सांगितलेलं आहे. कारण शेवटी माणसाच्या मनातली भीती काढून टाकायची तर सत्य माहिती पाहिजे, कारण भीतीचा उपाय फक्त सत्य हाच असतो. याला वेदांतातला अगदी नेहमीचा दृष्टांत काय तर सर्परज्जू. रात्री उठावं आणि काहीतरी असं समोर पडलेलं वाटावं आणि बघावं तर साप वाटावं म्हणून आपण भ्यावं, पण तो खरंच साप आहे का? दिवा लागल्यानंतर कळतं की तो साप नाही आहे तर ती दोरी आहे.
म्हणजे हे सत्य जे आहे ना, तेच माणसाच्या मनातली भीती काढू शकतं. आणि म्हणून सर्वसामान्यांच्या मनातली भीती काढण्यासाठी सुद्धा सत्याचा उलगडा होणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी भाषा जरी सोपी ठेवलेली असली तरी ह्याच्यामधला विषय हा गहन तत्त्वज्ञानाचाच आहे. फक्त आपल्या रोजच्या जीवनातलं एक साधन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, आणि ते म्हणजे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. याच्यामध्ये नाम साधन आपल्याला दिलेलं आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधियेल्या. पहिलाच अभंग महाराज आपलं लक्ष वेधून घेतात. त्यांनी आपल्याला एवढंच सांगितलंय की क्षणभर थांबा. का बरं क्षणभर थांबा? मला तर कधी कधी वाटतं हा अभंग ऐकताना वाचताना की ज्ञानेश्वर महाराजांनी हा अभंग जरी त्या काळात लिहिला असला तरी तो या काळाला लागू आहे. कारण आजच्या काळामध्ये आपली जी धावाधाव चालू आहे, सगळी मंडळी धावत आहेत काही ना काही मिळवण्यासाठी. काय कुठे कोणाकोणाची कसली धाव आहे आपल्या लक्षात येत नाही आहे, पण आपण सगळे त्या धावण्यामध्ये सामील आहोत. अगदी लहान मुलांपासनं ते अगदी निवृत्त लोकांपर्यंत ही जी आपली सातत्यानं धाव सुरू आहे ना, इथे कुठेतरी ज्ञानेश्वर महाराज आपल्याला हाक मारतात आणि सांगतात थांबा. किती वेळासाठी थांबा नाही म्हणाले, फार वेळ नकोय तुमचा. मग किती हवाय? क्षणभर थांबा. देवाची द्वारी उभा क्षणभरी, एक क्षण थांबलात तरी चालेल. काय होणार आहे या क्षणातनं? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे धावणाऱ्या मनाला एक क्षणभराची विश्रांती मिळेल. आता काही जण म्हणतील मग आम्ही रात्री झोपतो त्याच्यात विश्रांती मिळतेच की, पण ती झोपण्यातली विश्रांती असते. म्हणजे त्या वेळेला आपण निद्रिस्त असतो. महाराज म्हणतायत जागेपणी एक क्षण थांबा. आणि मग जेव्हा आपण जागेपणी थांबतो तेव्हा तो क्षण किती मोठा असतो याची आपल्याला जाणीव होते. एक क्षण जागेपणी थांबा. बरं, कुठे थांबायचं? तर देवाची द्वारी. खरं तर मी कुठेही थांबून एक क्षणभर विश्रांती घेऊ शकते. क्षणभर विश्रांती अशी वाटेवरती आपल्याला काही हॉटेल्सची नावही दिसतात. पण महाराज म्हणतात ती विश्रांती खरी नव्हे. क्षणभर नक्की थांबा. कुठे थांबाल? तर देवाची द्वारी. अधिष्ठान फार महत्वाचं आहे. कुठेही उभं राहून कुठेही बसून विश्रांती क्षणभर नक्की होईल, पण त्याचं जे फलित आहे ते हवं असेल तर देवाच्या द्वारी थांबायला हवं. देवाची द्वारी उभा क्षणभर. असं काय होणार आहे देवाच्या द्वारी थांबल्यानंतर? कधी कधी तर मला गमतीच असं वाटतं की हल्लीच्या काळी देवळांमध्ये एवढी गर्दी असते की खरोखर देवाच्या द्वारी एक क्षण सुद्धा थांबता येत नाही. ज्ञानोबांनी तेही पाहिलं होतं का? असो, गमतीचा भाग वेगळा. पण एक क्षण थांब, देवाच्या द्वारी थांब. काय होईल? एका क्षणामध्ये जर तू देवाकडे नीट पाहिलंस तर तुला अनेक गोष्टींची जाणीव होईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा एक क्षण स्वतःला विसरून त्याच्याकडे पहा. हे जेव्हा मी म्हणते तेव्हा मला कबीरजींचा दोहा आठवतो. राम राम सब कोई कहे दशरथ कहे न कोय, एक बार दशरथ कहो कोटी यज्ञ फल होय. कबीरजी म्हणतात अहो राम 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 रामच सगळे म्हणत असतात, दशरथ कुणी म्हणत नाही. अहो एकदा दशरथ म्हणून बघा, कबीरजी सांगतायत एक बार दशरथ कहो, मग काय होईल? कोटी यज्ञ फल होय. कोटी यज्ञांचं फळ एकदमच मिळून जाईल. आम्ही म्हणतो असं आहे का? मग ठीक आहे, आम्ही काय दशरथ 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 म्हणू. मग कबीरजी हसतात आणि म्हणतात जरा मी काय म्हटलंय त्याच्याकडे जरा नीट लक्ष द्यावं. राम राम सब कोई कहे, दशरथ म्हणत नाहीयेत, दशरथ कहे नकोय. राम 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 जिव्हेनी सगळेच जण म्हणतायत, पण दशरथ म्हणजे दाही इंद्रिय रत होऊन राम कुणीच म्हणत नाहीये. एक बार दशरथ कहो, एकदा दाही इंद्रिय रत होऊन संपूर्णपणे त्या नामाशी संलग्न होऊन एकदा नाम उच्चारा. कोटी यज्ञ फल होय. म्हणजेच काय? तर स्वतःचं अस्तित्व विसरून, स्वतःला विसरून एकदा ते नाम उच्चारा की कोटी यज्ञांचं फळ मिळणार आहे. महाराज हेच सांगतायत की एक क्षणभर थांबा. या क्षणामध्ये त्या देवाकडे पहा, स्वतःला विसरून पहा, आणि मग लक्षात येईल की मी जी धावाधाव करतोय हे सगळं मी करतोय असं जे आपल्याला वाटतं त्याची कधीतरी मनाला जागृती होईल. ही करता करविता तो आहे, म्हणजे ती शक्ती आहे. याचा अर्थ असा नाही की माझ्या हातात काहीच करण्याचं सामर्थ्य नाही. कारण हल्ली लगेच सगळ्यांना असं वाटतं की म्हणजे आम्ही काहीच करत नाही का? आपण निश्चित करतो, पण ही शक्ती आपल्यापेक्षा बलिष्ठ आहे. आणि त्यामुळे थोडस एक पाऊल मागे येऊन खरंच मी करतो म्हणजे नक्की काय घडतं? निमित्त मात्रम भव सव्य साचिन, असं गीतेमध्ये कृष्णाने अर्जुनाला सांगितलंय की अर्जुना तुला नसेल लढायचं काही हरकत नाही, तू एवढंच लक्षात ठेव, फक्त निमित्त होऊन लढ. तू नाही तो और सही, हा आपल्याला नेहमीचा मार्ग माहितीच आहे.
आणि म्हणून कधीतरी थांबल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हे सगळं मी करतोय मी करतोय मी करतोय हे जे म्हणतो याच्यामध्ये खरंच मी करता असतो का? रोजच्या रोज जेव्हा देवाच्या द्वारी एक क्षणभर आपण उभं राहू तेव्हा कधीतरी माणसाला आतून जागृती यायला लागेल. आणि ज्ञानेश्वर महाराज हे माऊली हृदयाचे आहेत आणि म्हणून ते असं म्हणत नाहीत आजच्या दिवसातच तुला जागृती आली पाहिजे. ते म्हणतात एकदा उभा राहा क्षणभर, एकदा सवय लाव. धुंडा महाराज देगलूरकर ज्यांचं ह्या संपूर्ण ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयीन कलाकृतीचं विलक्षण चिंतन आहे, ते ह्या संदर्भात असं सांगतात की जसं आई सांगते मुलाला की अरे एकदा औषध घेऊन बघ, एकदा घेऊन तर बघ. तुम्ही कशाही पद्धतीने सांगा पण त्या एकदावर आई जोर देते का? एकदा घेऊन बघ. या एकदा घेऊन बघण्यातच आईचं सगळं पुढचं हे उद्दिष्ट साध्य होणार असतं. कारण एकदा त्या मुलाने घेतलं तर त्याचा परिणाम पुढे दिसणार असतो. तसंच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एक क्षण तरी थांब. तू एकदा थांबलास ना की तुला थोडं थोडं का होईना पण त्या क्षणाची गंमत कळायला लागेल, त्या क्षणातली अनुभूती हळूहळू लक्षात येईल आणि तू थांबायला लागशील. हळूहळू तुझ्या लक्षात येईल की आपण जरी करता असं म्हणत असलो तरी सुद्धा करणारा कोणीतरी वेगळाच आहे. कारण ह्या एवढ्या मोठ्या काळाच्या पटलावरती माझा जर विचार केला तर एका बिंदूपेक्षा जास्त मोल नसतं. कबीरांनी सुद्धा म्हटलंय की पाणी केरा बुदबुदास माणूस की जाती, की आपण कोण आहोत तर ह्या भवसागरामधले किंवा समुद्रावरचा एखादा येणारा बुडबुडा त्याची जेवढी काय म्हणू किंमत म्हणूया किंवा त्याचं जेवढं एक हे असतं तेवढंच आपली किंमत आहे किंवा तेवढाच आपला एक स्तर आहे असं म्हणूया. कारण काय सांगतात कबीरजी की काही वेळासाठी तो त्या लाटेवरनं वर येतो, त्याला असं वाटतं की आपणच काहीतरी खूप छान आहोत, त्याच्यावरही सप्तरंग असतात, पण काही काळातच ते सप्तरंग सुद्धा नाहीसे होतात, नव्हे तो बुडबुडा सुद्धा नाहीसा होतो. तसं ह्या मानवी संपूर्ण जीवनपटामध्ये किंवा या कालाच्या पटावरती आपल्या रूपांनी आलेला हा एक बुडबुडा आहे. आपली ही सप्तरंगांच्या स्वप्न आहेत, सप्तरंगांच्या इच्छा आहेत, पण त्या काही काळातच नष्ट होणार आहेत. पण शाश्वत टिकणारी ती एक शक्ती आहे. याची जाणीव एकदा मनामध्ये व्हायला लागली की मी करता नाही हे हळूहळू लक्षात येतं. जसं गोंदवलेकर महाराज सांगतात की काय म्हणा राम करता म्हणा, म्हणण्याने होतं का? हो होतं. सातत्यानं मी जेव्हा म्हणते की राम करताय तेव्हा कुठेतरी तो जो एक ज्याला आपण हॅमरिंग म्हणतो ते कुठेतरी मनावर सुद्धा होत असतं. हळूहळू त्याची जाणीव व्हायला लागते. पहिल्यांदा जिव्हेला सवय होते, मग मन त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतं आणि हळूहळू त्याचा प्रत्यय यायला लागतो. जेव्हा माणसाच्या लक्षात येतं की मी करणारा नाही, त्यावेळेला हळूहळू आपले बंध मोकळे व्हायला लागतात. कारण आपल्याला अडकवून ठेवणाऱ्या दोन गोष्टी आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनीच म्हटलंय, म्हणजे भगवद्गीतेत त्याचा मूळ उल्लेख झालेला आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावरती भाष्य करत असताना ज्ञानेश्वरीमध्ये हे म्हटलंय की दोन मुख्य बंध आहेत. कुठले? कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू. या दोन गोष्टींनी आपण बांधलेले आहोत. एखादा बंध बांधायचा असेल तर दोन टोकं असावी लागतात ना. ती दोन टोकांनीच गाठ बसते. तशी आपली जी गाठ बसली ना ती ह्या दोन टोकांनी बसले. एक म्हणजे कर्तृत्वाचा मधू आणि दुसरा म्हणजे कर्मफळाचा आस्वादू. मी करतोय हा वाटणारा विचार हे त्याचं एक टोक आहे आणि मी ह्याच्या करता म्हणून हे करतोय, काही मिळण्यासाठी म्हणून करतोय हा त्याचा दुसरा विचार. या दोन गोष्टींनी माणसाची गाठ अगदी घट्ट बसलेली असते. पण जेव्हा हेच कळायला लागतं की मी मुळात करताच नाही आहे, तर आत्ता मी इथे उभा आहे आणि माझ्याकडनं हे होणं फार गरजेचं आहे. याला दुसरं एक उदाहरण द्यायचं तर एखादं यंत्र असतं. त्या यंत्रामध्ये अनेक खिळे लावलेले असतात. प्रत्येक खिळ्याचं एक काम असतं आणि त्या खिळ्यामुळे सगळं नीट घडणार असतं. तसं मी एक खिळा आहे, पण तो एक खिळा पडला म्हणून यंत्र नादुरुस्त होत नाही, दुसरा खिळा तिथे जातो. बस तेवढीच आपली खरं सांगायचं तर तेच उपमा किंवा तेच रूपक आत्ता माझ्या डोळ्यासमोर येत आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज आपल्याला तेच सांगतात की एकदा शांतपणे उभा राहा, त्या शक्तीकडे बघ, तुझ्या लक्षात येईल की तुझी जी धावाधाव चाललेली आहे ना त्याच्यामध्ये आणखीन एकाला कोणाला तरी तुला सामील करून घ्यायचं आहे, किंबहुना हळूहळू जाणीव करून घ्यायची स्वतःला की मी करता नाही. कर्त्याचा बंध सुटला आणि कर्मफलाचा बंध सुटला की माणूस मुक्त होतो आणि म्हणून पुढचा चरण येतो, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी साधी गेल्या. चारही मुक्ती मिळतील कधी? जेव्हा हा बंध सुटेल त्यावेळेला. हा दुसरा काही नाही, हे कर्मयोग आहे. आणि कर्मयोगच का सांगितला? कारण कष्टकरी माणसांसाठी सांगितलेला भाग आहे तो.
आणि म्हणून कष्टकरी माणसांना कर्मयोगाच्या माध्यमातूनच सांगितलं पाहिजे. आणि ती मुक्ती ही कर्माचा बंध सुटल्यानंतरच येणार आहे. आणि एकाच वेळेला चारही मुक्ती मिळणार आहेत. सलोकता, स्वरूपता, समीपता आणि सायुज्यता. म्हणजे सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या ज्या 4 प्रकारच्या मुक्ती आहेत त्या मुक्ती मिळणार आहेत. प्रश्न आता काही जण असं विचारू शकतील की खरंच क्षणभर केल्यानं होऊ शकतं का? 4 मुक्ती मिळू शकतात का? प्रश्न विचारायचा तर अनेक प्रश्न विचारता येतात, पण हा श्रद्धेचा भाग आहे. मी रोजच्या रोज थांबलो, रोजच्या रोज मला जर सवय लावून घेतली तर अनेक गोष्टी साध्य होतात. त्यातलाच तो भाग आहे. आणि मग एकदा मुक्ती झाल्यानंतर मग काय करायचं? काही नाही म्हणाले, असोनी संसारी जिव्हे वेगू करी. काहींना असं वाटू शकतं की आता मला काही नाही, माझ्यातनं कर्माचा बंध सुटला, मला मुक्ती मिळाली, मग आता इथं राहण्याचा काय अर्थ आहे? त्यापेक्षा संन्यास घेतलेला बरा. अशा वेळेला भगवद्गीतेतला कृष्ण आठवावा. कृष्ण काय सांगतोय अर्जुनाला? अर्जुनाला म्हणतोय की अरे अर्जुना, अनेकांच्या कशाला गोठी? मी कशाला इतरांची उदाहरणं देऊ? माझंच बघ. मला काही मिळवायचं का या जगामध्ये? काहीही मिळवायचं नाही. पण तरी मी कर्म करतोय का नाही? सांग बरं. इंद्रप्रस्थामध्ये पानं वाढली का नाही? तुझ्या घोड्यांचा रथ त्यामुळे तो आणि त्याचा लगाम हातात धरून बसलोय का नाही? घोड्यांचा खरारा करतोय का नाही? तुला योग्य त्या मार्गाने घेऊन जातोय का नाही? मला यातलं काही नाही केलं तरी चालणार आहे. पण जन्माला आल्यानंतर ज्ञानी असो वा मुक्त असो, कर्म सुटत नाही. कर्म करावंच लागतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज या अभंगातल्या 3ऱ्या याच्यामध्ये सांगतायत की असोनी संसारी, म्हणजे संसार सोडता येत नाही. मुक्ती मिळाली तरी संन्यास घ्यायची गरज नाही. मुळामध्ये संन्यास म्हणजे काय, हा एक महत्त्वाचा भाग आहे. आपल्याला असं वाटतं संन्यास म्हणजे सगळं सोडणं. तो त्याचा फार पुढे आलेला अर्थ आहे. पण शब्द काय सांगतो संन्यासचा अर्थ? सम्यक न्यास. न्यास म्हणजे ठेवणे आणि सम्यक म्हणजे योग्य रीतीनं ठेवणं. योग्य रीतीनं काय ठेवायचं? 2 गोष्टी उचलून ठेवा म्हणाले योग्य रीतीनं. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय भगवद्गीतेमध्ये, म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये, मी आणि माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. 2 गोष्टी उचलून बाजूला ठेवा. सम्यक पद्धतीनं या 2 गोष्टींचा न्यास करा. कुठल्या 2 गोष्टी? मी, माझे, अहम आणि मम. ह्या 2 विभक्ती उचलून सम्यक रीतीनं बाजूला ठेवा की संन्यास घरातच येतो. संन्यासासाठी बाहेर जायची गरज नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतायत असोनी संसारी, संसार सोडायची गरज नाही. मुक्ती मिळाल्यानंतर सुद्धा संसारातच राहावं. मग काय करावं? तर हाताने काम करावं आणि मुखाने नाम घ्यावं. मुक्त माणसाने सुद्धा, ज्ञानी माणसाने सुद्धा हातानं काम करावं आणि मुखानं नाम घ्यावं. ही आपली संस्कृती आहे. म्हणून आपली संस्कृती ही कर्मयोगाची संस्कृती आहे. माणसानं स्वस्थ बसू नये, काम करत राहावं. पण हे काम मी करतोय, पण ह्याचा करविता धनी कोणी वेगळा आहे याची जाणीव मात्र मनामध्ये ठेवावी. आणि दुसरा भाग, मुखानं नाम घ्यावं. आपल्याकडे ज्ञानोत्तर भक्तीला विशेष महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे ज्ञानानंतर येणारी भक्ती महत्त्वाची. ज्ञानामध्ये हे काय आहे हे कळतं. हे काय आहे तर ज्ञानामध्ये कळतं हळूहळू की माया बाजूला होऊन शेवटी ते ब्रह्मच उरणार आहे, ते सत्य एक आहे वगैरे, ते सगळं ज्ञानात कळतं. मग भक्तीत काय कळतं? हे ब्रह्म आहे हे कळलं, पण हे कुणाचं आहे हा प्रश्न भक्ती उत्तर देते. हे कुणाचं आहे तर हे सगळं त्या ब्रह्माचं आहे किंवा त्या भगवंताचं आहे. आणि म्हणून भगवंताचं जे आहे त्याच्यासाठी भक्ती करायची. आणि म्हणून ती भक्ती ही ज्ञानाच्या पुढे सांगितली. आणि म्हणून ज्ञानोत्तर भक्ती करताना सगळ्यात सोपं काय आहे तर नाम घ्या. जिव्हे वेगू करी, जिव्हेला वेग द्या. भोजनासाठी नाही, भजनासाठी. जिव्हा वेगवान चालू द्या. आणि जिव्हा वेगवान चालू द्या याचा एक गर्भितार्थ कदाचित असा असेल की ती इतकी वेगवान चालू द्या की तुम्हाला हातातला मणीसुद्धा मोजता येणार नाही. म्हणजे मध्ये जराही तुम्ही खंड पाडू नका. म्हणजे हाताने काम करायचंय आणि मुखाने नाम घ्यायचं, याच्यामध्ये गणना करायला वेळ कुठे आहे? मी पोळ्या करता करता नाम घेताना मी गणना कशी करणार आहे? किंवा मी एखादं दुसरं काही वेगळं काम करत असताना नामाची गणना करण्यासाठी माळा कशी ओढू? ज्ञानोबा तेच सांगतायत की एकदा मुक्ती मिळाल्यानंतर, एकदा जिव्हेला वेग आल्यानंतर गणनेचं कामच उरत नाही. आणि म्हणून ते म्हणतायत हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. काय गंमत आहे पहा. ज्ञानोबा नामाची गणना म्हणत नाही आहेत, ज्ञानोबा पुण्याची गणना म्हणत आहेत. पण पुण्याच्या गणनेमध्ये नामाच्या गणनेचा आंतरप्रवाह नक्की आहे. कारण आपल्याकडे अनेक ठिकाणी कोष्टक येतं
की इतकं नाव घेतलं तर अमुक होईल, तितकं नाव घेतलं तर एवढं होईल, सहस्रावर्तन केलं तर हे होईल, अमुक केलं तर तमुक होईल. आपल्याकडे हे कोष्टक आहे. एवढा नामजप केलात तर एवढी सिद्धी मिळेल किंवा मुक्त व्हाल, जे काही असेल ते. पण ज्ञानोबा सांगतायत की आता तुम्ही मुळातच मुक्त झालेला असाल आणि कर्मामध्ये तुमची निष्ठा असेल आणि जिभेवरती नाम असेल, तर गणना कशाची करायची? त्यामुळे पुण्याची गणना तर करू नकाच. आणि पुण्य मोजताच येत नाही, त्याला कुठलंही मापक नाही. 2 किलो पुण्य द्या, 2 लिटर पुण्य द्या, 2 डझन पुण्य द्या, पुण्याला गणनाच करता येत नाही. ज्ञानोबा सांगतात पुण्याला गणना करता येत नाही, हे जितकं खरं आहे तितकी नामाची सुद्धा गणना करणं योग्य नाही. आणि म्हणून अगणित गणना करता येणार नाही असं नाव घ्या. म्हणून पुण्याची गणना कोण करी, याच्यामध्ये गणनेचा अर्थ मोजदाद गणना अशा याने आहे. पण कधी कधी आपण असं म्हणतो बघा, छे तो कसला येतोय, आम्ही गणतच नाही त्याला, म्हणजे आम्हाला त्याची अपेक्षाच नाही, असाही त्याचा अर्थ आहे. म्हणजेच या पातळीवर आलेल्या माणसाला पुण्याची अपेक्षाच नाही. आता काही मिळवण्यासाठी नाव घ्यायचं नाहीये, तर फक्त नाव घ्यायचं आहे. ज्ञानोबा सांगतायत की हे फक्त मी सांगतोय असं समजू नका, तर वेद शास्त्र उभारी बाह्या सदा. वेद आणि शास्त्र सुद्धा हात उंचावून आपल्याला हेच सांगतायत की नाव घ्या. 4 वेद आणि 6 शास्त्र, षडंग ज्याला म्हणतात, ती 6 शास्त्र दुसरं काहीही सांगत नाही आहेत. ते फक्त एवढंच सांगतायत की हाताने काम करा, मुखानं नाम घ्या आणि मुळात मी कोण आहे ते समजून घ्या, नेमका करता कोण आहे ते समजून घ्या. म्हणजेच काय, या एवढ्याशा 3 चरणांमध्ये किंवा 3 ओव्यांमध्ये ज्ञानोबानी संपूर्ण गीता बांधून टाकली. मी कोण आहे, मी करता आहे का, हे आधी समजून घ्या. इथे आला ज्ञानयोग. मग मी करता नाही, मला कुठल्याही कर्मफळात कोणीही बांधू शकत नाही, पण तरीही मी मनापासून काम करणार आहे. इथे आला निष्काम कर्मयोग. आणि कर्म करत असताना माझ्या मुखामधनं, माझ्या जिव्हेवरून सातत्यानं नामाचा जयघोष होणार आहे, सातत्यानं नाम घेतलं जाणार आहे. इथे आला भक्तियोग. 3 ओव्यांमध्ये, हरिपाठाच्या पहिल्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी 3 योग बांधून दिलेले आहेत आणि सांगतायत की हे फक्त मी म्हणतोय असं समजू नका, वेद आणि शास्त्र सुद्धा हेच सांगतात. आणि आणखीन एक खूण देत आहेत, म्हणतात आता व्यासांची खूण सांगतो. काय गंमत आहे. आम्ही म्हणू, अहो ज्ञानोबा कशाला एवढं सांगताय, तुम्ही सांगितलं ना, आमचा 100% विश्वास आहे. पण ज्ञानोबा म्हणतात नाही, हे सांगणाऱ्या माणसानं संदर्भ द्यायला पाहिजेत. कोणी कोणी काय काय म्हटलंय हे सांगायला पाहिजे. रेफरन्स वर्क ज्याला म्हणतो तसं. तुम्ही वेदांना जाऊन विचारा, वेद तुम्हाला हेच सांगतील. शास्त्रांना जाऊन विचारा, शास्त्र तुम्हाला हेच सांगेल. एवढंच कशाला, एका व्यक्तीची खूण द्यायची झाली तर मी व्यासांची खूण देईन. कारण व्यास म्हणजे काय, तर सगळ्या ज्ञानाच्या वर्तुळाला स्पर्श करणारा तो व्यास. मग व्यास काय म्हणतायत, व्यास सुद्धा हेच सांगतायत, व्यासाची एक खुणे ज्ञानदेव म्हणे. ज्ञानोबा म्हणतात तुम्हाला तर व्यासांची खूण देतो. व्यासांनी पण हेच सांगितलं की द्वारकेचे राणे पांडवा घरी. द्वारकेचा राणा आहे श्रीकृष्ण, म्हणजे खरं तर त्यानं राजासारखंच वागलं पाहिजे, त्यांनी सम्राटासारखंच वागलं पाहिजे. पण तो करतोय काय, तर एका सारथ्याच्या भूमिकेमध्ये आहे. तो करतोय काय, तर पानं वाढतोय. तो करतोय काय, तर ह्या पांडवांना त्यांच्या वनवासामध्ये मदत करतोय. सांगायचा मुद्दा काय, की तो राजा असून सुद्धा तो त्याचं राजेपण टिकवत नाही. कारण तो राजा कुणासाठी आहे, किंबहुना त्याचं राजेपण, त्याचं असणं हे त्याच्या भक्तांसाठीच आहे. पांडवांवरती त्याचं विलक्षण प्रेम आहे, कारण पांडवांचं त्याच्यावरती प्रेम आहे. म्हणून भक्ताचं जसं प्रेम असतं तसा भगवंत त्याच्यापाशी खेचला जातो. आणि म्हणून द्वारकेचे राणे पांडवा घरी, पांडवांच्या पाठीशी सातत्यानं कृष्ण उभा आहे. म्हणून गीतेचा शेवट करताना सुद्धा व्यासांना म्हणावं लागलं, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. पांडवांना कायम उभा करणारा कृष्ण हे दुसरं कसलं प्रतीक आहे, हे फक्त भक्तीचं प्रतीक आहे, हे प्रेमाचं प्रतीक आहे. प्रेमानंच भगवंत बांधला जातो. ती जी रज्जू बांधायची आहे ती प्रेमरज्जू असली पाहिजे. कबीरजी सुद्धा अनेकदा सांगतात की दुसऱ्या कुठल्याही दोरीनं तो बांधला जाणार नाही, तो फक्त प्रेमाच्या दोरीनं बांधला जाईल. भगवंताचं प्रेम हे भक्तांनी मिळवायचं असतं आणि ते भक्ताच्या प्रेमानेच भक्त मिळवू शकतो. हे सगळा भाग फक्त 4 ओव्यांमध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आणि हे सांगताना अधोरेखित काय करतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा,
सातत्यानं जिव्हेवरनं हरी 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 हा जप करा. आता कुणी म्हणेल हरीच म्हणायचं का? ज्ञानोबा म्हणतात असं काही नाही. तुम्ही तुमच्या आराध्य दैवताचं नाव घ्या. किती उदार आहे आपलं भारतीय अध्यात्म. तुम्हाला जे हवं ते म्हणा. अहो वाल्याच्या बाबतीत तर असं सांगितलं जातं की मरा 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 म्हणताना वाल्मिकी झाला. म्हणजे नाव उफराट जरी घेतलं तरी त्याच्या सगळ्या सिद्धी आपल्याला प्राप्त होतात. त्यामुळे मरा म्हटलं तरीही तेच, राम म्हटलं तरीही तेच. आपल्याकडे म्हटलंय ना की नामाची गंमत अशी आहे की सगळं भक्तिभावानी करावं, नाम भक्तिभावानीच घ्यावं. पण जरी ते भक्तिभावानी घेतलं नाही तरी नाम जे द्यायचं ते देतच. आणि म्हणून म्हटलंय सांकेत्यम पारिहास्यम वा स्तोभम हेलनमेव वा. या 4 पद्धतीने जरी नाव घेतलं तरी नाव त्याचं काम करत असतं. सांकेत्यम म्हणजे संकेतानं हाक मारलं एखाद्याला, पण ते जर भगवंताचं नाव असेल तर ते नाव काम करतं. उदाहरण भागवतातली अजामेळाची कथा. खरं तर हा अजामेळ हा अतिशय दुष्प्रवृत्त माणूस आहे, वेगळ्या वाटेला गेलेला माणूस आहे. पण शेवटच्या क्षणी मुलाला हाक मारली आहे, नारायणा. या एका नारायणाने यमदूतांना मागे पाठवलं आणि विष्णुदूतांना पुढे आणलं. हे संकेताने हाक मारलेलं नाव आहे ना. तो काही त्या विष्णूला नारायणाला हाक मारत नव्हता, तो आपल्या मुलाला हाक मारत होता. मुलाकडे संकेत होता, पण तो गेला कुठे? नारायणाकडे. कारण नाम त्याचं काम बरोबर करत असतं. अर्थात रामदास स्वामींनी मात्र आपल्याला जागं केलंय त्यांच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे. ते म्हणतात सगळे अजामेळ नसतात हे लक्षात ठेवावं. म्हणजे एकदा हाक मारली म्हणून नारायण येईल इतकं हे सगळं सोपं नाही. त्याचं फळलं ते, पण आपल्याला मात्र साधना करावी लागेल. असो, तर सांकेत्यम. दुसरं पारिहास्यम. थट्टा करायची असेल आणि नाव घेतलं तरी नाम कार्य करतंच. म्हणजे आमच्या शेजारी एक ताई राहायच्या आणि दर शुक्रवारी कुठल्या ना कुठल्या तरी देवीला जाऊन यायच्या. बहुतेक वेळेला तुळजाभवानीलाच जायच्या. त्या घरी आल्या दमून भागून यायच्या, कुठल्या कुठल्या लांब लांबच्या देवळात जाऊन यायच्या की त्यांचे सासरे विचारायचे आली का भवानी. आता हे काय आहे? हा परिहास आहे. तिच्या सासूबाई म्हणायच्या काय होती एवढं करते देवीचं, तुम्ही असं काय म्हणताय? त्यावर ते म्हणायचे की अगं मी चेष्टत म्हणतो तिला, आली का तुळजाभवानी असं मला विचारायचं असतं. याच्यामध्ये सांगायचा मुद्दा काय की भवानी हे नाव घेतलं ते परिहासानं घेतलं का भक्तिभावानं घेतलं, नामाला याच्याशी काही देणं घेणं नाही. नामाचा विचार एवढाच आहे, मुखात ना आलं ना झालं, काम सुरू झालं. म्हणून सांकेत्यम पारिहास्यम वा स्तोभम. स्तोभ म्हणजे काय म्हणू त्याला, काही कारण नसताना घेतलेलं नाव किंवा निरर्थक घेतलेलं नाव, अर्थहीन घेतलेलं नाव, पण ते भगवंताचं घेतलं तर त्याचंही कार्य होतं. म्हणजे कसं की एखादी आजी असते, ती पाय पुढे करताना राम 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 करते, पाय मागे घेताना राम 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 करते. तिला विचारलं की बाई की तू रामाला स्मरण करून पाय पुढे मागे करतेस का? ती म्हणते नाही नाही, मला पाय पुढे करताना राम म्हटलं की बरं वाटतं, पाय मागे घेतलं ना राम म्हटलं की बरं वाटतं. इथं भक्तिभावानं राम येत आहे का नाही? पाय पुढे करताना आई 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 म्हणायच्या ऐवजी राम 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 म्हटलं, कार्य होणार, कारण नाव उच्चारलं गेलं. याचा अर्थ स्तोभम. आणि हेलनं म्हणजे एखाद्याची अवहेलना करताना सुद्धा जर नाम मुखातनं आलं भगवंताचं तर त्याचंही कार्य होतं. म्हणजे कसं, एखादा मूल असतं, मुलगा असतो 10वी-12वीतला, खरं तर परीक्षा तोंडावर आलेली असते पण सतत लोळत असतो. तर कधीतरी रागवून त्याचे आई म्हणा बाबा म्हणा म्हणतात की नाही काय बघावं तेव्हा हे शेषशाही. इथेही त्याची अवहेलना केली आहे, पण नाव मात्र शेषशाहीचं घेतलंय, कार्य सुरू झालं. आणि म्हणून आजच्या कलियुगामध्ये ज्ञानोबा म्हणतात तसं की बाकी साधनं करण्यासाठी कदाचित वेळ नाही आहे, बाकी साधनांसाठी जी सात्विकता पाहिजे ती नाही आहे, बाकी साधनांसाठी जी शुद्धता पाहिजे, शुचिता पाहिजे ती नाही आहे. मग कलियुगातल्या माणसांनी साधना करायचीच नाही का? त्याच्यासाठी दिलेलं हे सगळ्यात मोठं साधन ते म्हणजे नाम. आणि ह्या नामाचा महिमा हरिपाठामध्ये गायलेला आहे. असा हा हरिपाठाचा एक अभंग. मी म्हटलं तसं की भाषा सोपी आहे, पण ह्यातला विचार मात्र, ते तत्त्व दिल्या कारणानं तितका सोपा नाही. म्हणजे ह्याचं रूप कसं दिसतं तर पाहताना विहीर खूप सुंदर वाटते, पण हळूहळू जसं जसं आपण त्या विहिरीत उतरायला लागतो तशी तिची गहनता, तिची खोली आपल्या लक्षात येते. तसा अभंग वाचताना, तो म्हणताना, तो गाताना, तो ऐकताना अतिशय सुंदर वाटतो. हळूहळू एक एक चरण कशा उतरत उतरत त्या अभंगाच्या आशयापर्यंत गेलं की त्याची गहनता लक्षात येते. त्यामुळे हरिपाठाचा अभंग हा गहनही आहे आणि सोपाही आहे. अर्थात तो सातत्यानं म्हटल्यानंतर त्याचा जो परिणाम व्हायचा तोही होत असतो. आणि हरिपाठाचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगून माझ्या याला विराम देते.
हरिपाठाची जर गती आपण पाहिली तर ती अतिशय वेगवान आहे. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधी आहे. या वेगात ते म्हटलंय, म्हणजे छोट्या वृत्तातलं आहे हे सगळं. त्यामुळे ते जेव्हा जेव्हा फिरतं ना, वेगवान जेव्हा ते होतं, तेव्हा मला असं वाटतं की एखादा भोवरा फिरतोय गर 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 गर. तसं आपलं मन सुद्धा त्या हरिपाठाच्या अभंगांच्या भोवती फिरायला लागतं. पण गंमत अशी होते की एवढा फिरून सुद्धा जसा भोवरा खाली पडत नाही, कारण का तो त्या आसेवरती खेळलेला असतो. तसं ह्या अभंगांच्या माध्यमातून मनाचा भोवरा गरगर गरगर फिरायला लागला तरी तो स्थिर होतो, तो खाली कोसळत नाही, तो खाली पडत नाही, कारण हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा याची आस त्याला असते. ज्ञानोबांनी हेच आपल्याला सांगितलं आहे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधियेल्या, तेणे मुक्तिचारी साधियेल्या, साधियेल्या, देवाची द्वारी उभा क्षणभरी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, कोण करी रे, देवाची द्वारी उभा क्षणभरी. असोनी संसारी जिभे वेगू करी रे, असोनी संसारी जिभे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, बाह्या सदा, देवाची द्वारी उभा क्षणभरी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे, ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे, द्वारकेचे राणे पांडवा घरी, द्वारकेचे राणे पांडवा घरी, पांडवा घरी रे, देवाची द्वारी उभा क्षण